नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्त्री ही त्याग, श्रद्धा आणि समजूतपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाहीये असं म्हणायला काही हरकत नाहीये, नाही का? खरं तर पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्र महिला अगदी यशस्वीपणे काबीज करतायत. या आधुनिक जगात असंख्य हिरकणींनी आपल्या आयुष्याचा पर्वत जिद्द आणि संघर्षमय लढा देऊन चढलेला आहे. पण एकीकडे या उच्च शिक्षित महिला सगळ्याच क्षेत्रात अगदी पुरुषांच्या बरोबरीने यशस्वीपणे घोडदौड करत असताना दुसरीकडे मात्र महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण म्हणावं इतकं झालेलं नाहीये. याची कारणं अनेक आहेत आणि नेमकी हीच कारणं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला उद्योग सल्लागार निलिमा तपस्वी मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खरं तर मॅडम बद्दल सांगण्यासारखं बरंच आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे गेली 26 केलेलं आहे. विशेष म्हणजे त्या राष्ट्रपती पुरस्काराने सुद्धा सन्मानित आहे आणि त्यांच्या कार्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे विदर्भातील महिलांना उद्योग क्षेत्राशी आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी जोडलेला आहे. नेमकं आपण जेव्हा महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण म्हणतोय तर इथे कुठले कुठले मुद्दे अपेक्षित आहेत किंवा आजच्या जगातली स्मार्ट वुमन म्हणजे नेमकं काय आहे, या सगळ्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय महत्त्वाचा आहे, आपला कार्यक्रम सखी सह्याद्री आहे, त्यामुळे सगळ्या सखींनी खरंच सबलीकरण नेमकं कसं करायचंय हे जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि अनेक मुद्दे आहेत जे अनुत्तरित आहेत, त्या मुद्द्यांना आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून छान उत्तरं घेऊन घेता येतील. लगेचच करूया कार्यक्रमाला सुरुवात. मॅडम पुन्हा एकदा या कार्यक्रमात मी स्वागत करते. जेव्हा आपण म्हणतोय की छान महिला उच्च शिक्षित आहेत अनेक ठिकाणी, म्हणजे आता अशी 2 बाजू आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि जिकडे शिक्षणामुळे एक छान आत्मविश्वास आलेला आहे, पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करतात, पण दुसरीकडे असंही चित्र आहे की जिथे अजून म्हणावं तितकं सक्षमीकरण झालेलं नाहीये आणि असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला सुद्धा मिळतं. पण अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे, कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेच जाणून घ्यायचंय की सक्षमीकरण आपण जेव्हा म्हणतो तिथे नेमकं काय अपेक्षित आहे. खरं म्हटलं तर महिला सक्षमीकरण किंवा महिला समानता, तर ती स्त्री पुरुष समानता आणि सबलीकरण आणि अर्थकरण हे तीनही गोष्टी एकमेकांशी रिलेटेडच आहेत. पण महिलांचं सक्षमीकरण जर घरातून झालं प्रथमतःच तर तिला समाजामध्ये ऑटोमॅटिकली समानता मिळते. परंतु घरामध्ये असलेले नातेसंबंध, परंपरा, रूढी याच्यामध्ये तिची जी स्त्री प्रतिमा आहे ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनून राहिली. ती सामान्य व्यक्ती, एक मानव म्हणून तिची प्रतिमा बनली नाही. आणि म्हणून तिच्या सक्षमीकरणासाठी आज आपल्याला अशा प्रकारच्या चर्चा कराव्या लागतात किंवा सातत्याने केवळ चर्चेसाठी, बातम्यांसाठी कुठेतरी ते शब्द वापरले जातात असं मला वाटतं. आणि महिलांच्या खऱ्या सक्षमीकरणामध्ये तिच्या स्वतःचा जो काही एक वाटा आहे त्याच्यामध्ये तिची शैक्षणिक बॅकग्राऊंड आली, तिची फायनान्शियल बॅकग्राऊंड आली, तिची कौटुंबिक बॅकग्राऊंड आली. याकडे आपण पूर्वी लक्ष देत नव्हतो कारण ती कुटुंबाचा सगळा मोठा भार वागणारीच एक खूप मोठी निर्मातीच होती. तरी देखील तिला त्या सगळ्या कुटुंबाचं एवढं मोठं अर्थकारण समजत होतं. अगदी मोठ्या खटल्याच्या घरांमध्ये म्हणजे शक्यतो 20-20, 30-30 लोकांच्या सुद्धा घराचे कुटुंब एकत्र असायचं आणि ती प्रमुख बाई त्या अख्ख्या घराचं अर्थकारण करायची. तिचं जर काम ठप झालं तर अख्ख्या कुटुंबाचं सगळं अर्थकारण बिघडून जायचं. जर ती मुळातच एक सर्व उत्कृष्ट निर्माती आहे,
मॅनेजमेंटची एक अतिशय उत्कृष्ट मॅनेजर आहे, तर तिला आपण नेहमी सबलीकरणासाठी विशेष एखादं पालुपद लावणं वगैरे हे मला तरी पटत नाही आणि मी ते ऍक्सेप्ट पण करणार नाही. बरं. कारण आजच्या जगातली स्त्री आहे ही उगाचच आपण स्त्री समानता आणि पुरुष समानतामध्ये भांडत बसण्यापेक्षा आपण आपल्याला सक्षमपणे समाजापुढे ठेवण्यासाठी जे मिळालेले सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. म्हणजेच असं की प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःचा एक अवेअरनेस, सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज वाढवणं हे त्याच्याचं सगळ्यात प्रमुख मला कारण वाटतं. की मीडिया घराघरामध्ये पोहोचला आणि घराघरात मीडिया पोहोचल्यानंतर जे महिलांनी कधी स्वप्नात पण पाहिलेली नव्हती ती गोष्ट आज आपल्याला 24 तास मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्त्रियांचं जे सक्षमीकरण तू म्हणाली, सक्षमीकरणामध्ये तिला तिचं अस्तित्व कळलं पण सबलीकरण नाही कळलं. सबलता कशात आहे? ती सबलता आहे ती माझ्याकडे कुठल्या तरी विषयांची सक्षमता असायला हवी. केवळ कुटुंब चालवणं किंवा मुलांना सांभाळणं ही त्यातली गोष्टच नाही आहे. आणि मुख्य हेतू काय असतो की आर्थिक साक्षरता, आर्थिक कायद्याचं ज्ञान, बाजारपेठेमधलं ज्ञान किंवा सामान्य ज्ञान किंवा सर्व क्षेत्र जेवढं विस्तारलेलं आहे जगामध्ये, अनेक विषय आहेत, तिच्यातल्या गुणवत्ता आहेत, कला आहे, संगीत आहे, या सगळ्या कलांमधून मिळणारं तिचं सक्षमीकरण, तिला मिळणारी एखादी पोस्ट, तिने अचीव केलेली एखादी अचीवमेंट हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये केवळ एक उत्तम माता झाली, एक उत्तम पत्नी झाली इथपर्यंत तिची मर्यादा होती. पण भांड्यांवर सुद्धा जर नवऱ्याचं नाव असतं घरामध्ये तर तिची ओळखच संपली. अगदी. तिची ओळख तिने निर्माण करणं हे खूप आवश्यक वाटतं. वा वा वा. म्हणजे मॅडम आपण असं म्हणू शकतो की खरं तर हे शतक सगळ्यांचं आहे आणि तिथे स्त्रियांनी स्वतःहून पुढे होऊन स्वतःमधलं एक जे काय म्हणतात गुण आहेत किंवा मौलिकता आहे ती दाखवून सिद्ध करणं गरजेचं आहे, नाही का? तर खऱ्या अर्थानं सक्षमीकरण होऊ शकतं. त्याच्यासाठी धाडस म्हणूया आपण. अर्थात अर्थात तिचं धाडस तिने दाखवायलाच पाहिजे. आता की आज बचत गटांच्या माध्यमातून आपल्या देशाने, आपल्या प्रशासनाने प्रत्येक स्त्रीला घराबाहेर येऊन तिला स्वतःला एक प्लॅटफॉर्म दिला, तिचं अर्थकारण तिला शिकवण्याची एक सुंदर मार्गदर्शनाची खूप मोठी भेट दिली. बरेच मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांकडे यायचं आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार मॅडम. हॅलो, हा मी शलाका गाडगे कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते की सर्वात प्रथम की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपण जगात वावरू शकतोय, तर तेव्हा प्रथम त्यांना मी अभिवादन करते कारण त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. तर त्यांना अभिवादन करून मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छिते की आज जर का पाहायला गेलं तर महिला सर्व क्षेत्रात आहेत, असं एकही क्षेत्र नाही आहे की जिथे बायका नाही आहेत. पण तरी देखील उदाहरणच द्यायचं झालं तर राजकारणात महिलांचं पर्सेंटेज खूप कमी आहे, त्यांना खूप कमी भाग घेता येतो किंवा त्या कमी प्रमाणात आहेत. आणि आर्थिकदृष्ट्या देखील महिला जरी स्वतंत्र असल्या तरी देखील त्यांना ते लाभ मिळत नाही, त्यांना ते अधिकार दिले जात नाही. तर ह्याचं कारण काय? का स्त्रियांना परत काउन्सिलिंगची गरज आहे? बरं बरं, धन्यवाद. आज सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला असताना त्यांनी मुद्दा असा उपस्थित केला की राजकारणात महिलांचं एक योगदान किंवा संख्या कमी आहे, तर त्याची नेमकी कारणं काय असू शकतात? राजकारणामध्ये स्त्रियांची जी एक खूप मोठी संख्या आता येते त्याचं पहिलं कारण म्हणजे आरक्षण दिलंय, त्यामुळे तिला यावं लागतं. आणि दुसरं कारण म्हणजे पुन्हा भारत हा देश पुरुष सत्ताकच आहे अजूनही, त्यामुळे जे सीट्स महिलांसाठी ठेवलेले असतात जिथे ती बाई घराच्या बाहेरही पडलेली नसते, वेशीच्या बाहेरही पडलेली नसते, गावाच्या बाहेर पण पडलेली नसते, तिला पंचायत समित्यांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये तिला उभं केलं जातं. पण प्रत्यक्षामध्ये ते बॅकग्राऊंड जी लढली जाते तो घरातला पुरुषच लढतो, हे प्रमुख कारण आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं आपण बघतो आहे की मुद्दामून महिलांनाच उभं केलं जातं घरांमधून, कारण महिला आरक्षणाच्या आणि इतर सगळ्या गोष्टींच्या ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत ते त्या महिलेलाच पुढे करून राजकारण केलं जातं. हे शुद्ध चित्र आहे, कुठेही पारदर्शकता आजपर्यंत ती पाहायला मिळाली नाही. इतकं वाईट चित्र आपण राजकारणामध्ये बघतो की महिला महापौर आलेल्या मी पाहिलेल्या आहेत, पण त्या महिला महापौरांच्या केबिनमध्ये महिला महापौरांच्या त्या खुर्चीवरती त्या बाई बसतात, पण त्यांच्या बाजूला त्यांच्या खुर्चीपेक्षाही मोठी, जास्त सुशोभित अशी आणखीन एक खुर्ची असते, तिथे तिचा नवरा किंवा घरातला एखादा मोठा माणूस बसलेला असतो. आणि जे येणारी जी जनता त्यांना भेटायला आलेली असते तर त्या महापौरबाई त्याला उत्तर देतच नाही, ते बाजूला बसलेले जे पुरुष कोण असतात त्यांचे तेच त्यांना उत्तर देतात आणि तेच निर्णय घेतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे.
ओहो, म्हणजे हे विडंबन आहे आपल्या देशाचं, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीतून जेव्हा आपल्याला बाहेर यायचं असेल तर मलाच पुढे गेलं पाहिजे, माझा अधिकार मी स्वतः दाखवला पाहिजे. मला भले ज्ञान कमी असेल, मी ते शिकणार, ही शिकण्याची जिद्द असली पाहिजे. किंवा त्या स्त्रीनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की मी स्वतः तिथे जाऊन मी लोकांचे प्रश्न सोडवते. आणि लोकांच्या प्रश्नामधूनच तिचे स्वतःचे पण खूप सारे प्रश्न दडलेले आहेत. कितीतरी प्रश्न असे असतात की समोरची जी जनता तिला विचारत असतात ते प्रश्न ती स्वतःच तिच्या स्वतःच्या अनुभवातच आलेले असतात किंवा त्याला सफर करावे लागलेले असतात. बरोबर बरोबर. जसं आता मॅडम तुम्ही म्हणालात तसं की पुढे होऊन काहीतरी शिकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. म्हणजे या सगळ्या आपण जेव्हा म्हणतो की सबलीकरण, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सक्षमीकरण झालंय पण सबल नाही झाली स्त्री, तर मग या सगळ्यामध्ये शिक्षणाचा खूप मोठा फायदा आहे. म्हणजे शिक्षण केवळ शालेय शिक्षण तर आहेतच, पण इतर सुद्धा अनेक बाबतीत जे तुम्ही म्हणाल तसं की सामान्य ज्ञान घेणं आज काळाची गरज झालेली आहे. त्या बाबतीत काय सांगाल? त्या बाबतीत मी असं म्हणेल की जेव्हा आपल्या शासनाने बचत गटांची निर्मिती केली तेव्हा त्यांना उद्योजकीय प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रोग्राम तयार केला. मग ती जी बिलो पॉवर्टी महिला होती किंवा दारिद्र्य रेषेखालील महिला होती तर तिला शिक्षण होतच असं नाही, पण तिला उद्योग कसा करायचा, बोटांवरती पैशांचा हिशोब कसा करायचा हे शिकवलं जात होतं. आणि आजही ते शिकवलं. डे बाय डे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. त्याचं उत्तम उदाहरण मी तुला देते स्वप्ना, की आम्ही मागच्या वर्षी विदर्भातल्या 250 महिला निवडल्या, ज्या महिला उद्योग करत होत्या, ज्यांनी शासनाचं कर्ज घेतलं आणि ते निगुतीने फेडलेलं होतं. अशा महिलांना आम्ही निवडलं आणि मी थेट त्यांना आंतरराष्ट्रीय स्टडी टूर घडवून आणली. आम्ही 250 महिलांना वर्ल्ड ट्रेड सेंटरला आणलं, तिथे जवळपास 80 देशांची ओळख करून दिली आणि त्यांच्या मनातली ती भीती घालवली की माझं प्रॉडक्ट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर विकायला जाणार आहे की नाही. तर इतकी त्यांच्या मनातली भीती मी काढली. आणि दुसरं आश्चर्य म्हणजे एका 7 तारांकित हॉटेलमध्ये, ताज पॅलेसमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो सेकंड पार्ट शिकवायला की व्यवस्थापन क्षेत्राचं शिक्षण म्हणजे काय असतं, खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस काय असतं हे आम्ही त्यांना तिथे शिकवलं. म्हणजे अक्षरशः मला इथे अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं की जमशेदजी टाटा जेव्हा म्हणाले होते की मी असं काहीतरी करेन की माझ्या एका उद्योग क्षेत्रामध्ये एक गरीब व्यक्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्यक्ती एका टेबलावर बसून जेवतील. आणि अक्षरशः आम्ही त्या बिलो पॉवर्टी 250 महिलांना जेव्हा ताजमध्ये घेऊन गेलो होते शिक्षण द्यायला, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथल्या सगळ्या व्यवस्थापनांनी संपूर्ण ताजचा अभ्यास करायला आम्हाला मोकळीक दिली. प्रत्येक स्त्री तिथल्या प्रत्येक गोष्ट शिक्षण घेत होती आणि त्यांचा संपूर्ण स्टाफने त्यांना उभं राहून सॅल्यूट केला की आज खऱ्या अर्थाने हा आंतरराष्ट्रीय उद्योग समूह भारतामध्ये पावन झाला. क्या बात आहे. खरंच मुद्दे खूप आहेत आणि तुमचा अनुभव सुद्धा तितकाच गाढा आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की खेड्यापाड्यात सुद्धा आज अनेक स्त्रिया आहेत ज्यांचं तुम्ही जसं म्हणालात तसं की सबलीकरण नाही झालेलं आहे आणि मग त्या कुठेतरी काम करतात आणि 4 पैसे कमवतात, तेव्हा त्यांना स्वतःचा हक्क नसतो की बाबा मी कमवलेले पैसे थोडे माझ्याकरता मी बाजूला ठेवी. तर मग अशा वेळेला कारण का थोडी पुरुषांची मानसिकता आहे आणि तुम्ही म्हणालात की आपला अजूनही हा थोडा पुरुषी सत्ता असलेला देश आहे असं पण म्हणू शकतो. तर मग या सगळ्या साठी नेमकं काय करायचं? खरं म्हणलं तर गृहलक्ष्मीनी जर घरातलं अर्थकारण चुकवलं तर अख्ख्या कुटुंबाचं अर्थकारण चुकतं, मी मगाशी म्हणाले. परंतु केवळ घर संसार या 2 विषयांसाठी स्त्रियांचं अर्थकारण मर्यादित नाही आहे. म्हणजे जीवनाचं व्यवहार ज्ञानच जर तिला फक्त कुटुंब असेल तर ते चुकीचं आहे. जीवनाचं खरं व्यवहार ज्ञान काय आहे तर तिच्या जशा कमरेला ती तिजोरीच्या किल्ल्यांचा जुडगा घेऊन घरभर फिरते, तिला असं वाटतं की हीच माझी सत्ता. खरं म्हणलं तर तिला हे कळलं नाही आहे की तिच्या कमरेला असलेला किल्ल्यांचा जुडगा जो आहे तो या समाजाने, या पुरुषसत्ताक सगळ्या आपल्या कम्युनिटीने तिचेच बंधनं तिच्याच पदराला बांधून दिलेले आहेत. आणि हे तिला कधी कळलेलंच नाही आहे की तिच्या विकासाची चावी तिच्याच कमरेला आहे आणि तिच्या विकासाची चावी कमरेला तो जे काही घेऊन फिरते ती पहिल्यांदा तिने ती काढून ठेवून द्यावी आणि त्या क्षणी ती स्वतंत्र होईल अशी माझी स्वतःची धारणा आहे. आणि म्हणूनच कायद्याचं ज्ञान, शिक्षणाचं ज्ञान निदान आपल्याला लिहिता वाचता यायलाच हवं. त्यामुळे शिक्षणाचं खूप महत्व आहे याच्यामध्ये. जर खेड्यातल्या स्त्रीला वाटते की मी एवढं शेतात काम करते किंवा मी स्वतंत्र काहीतरी करते आणि मग मला त्याच्यातले 2 पैसे बाजूला ठेवता येत नाही, तिने ते ठेवलेच पाहिजेत. 1900 मी तुला आधी महत्वाची एक गोष्ट सांगते की
1874 मध्ये जो कायदा बनला, जो ऍक्ट आहे महिलांसाठी, जो मॅरिड वुमन प्रॉपर्टी म्हणून तो तयार झाला, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये 90% महिलांना तो माहिती अगदीच मॅडम, या कायद्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, कारण जेव्हा आपण आर्थिक बाबतीत सबलीकरण म्हणतो तेव्हा अनेक मुद्दे आहेत, म्हणजे कायद्याची चौकट सुद्धा आहे, शैक्षणिक सुद्धा मुद्दा आहे, त्या मुद्द्यांविषयी जाणून घ्यायचंय. पण याच विषयी जाणून घेण्यासाठी आपण संपर्क साधलेला आहे SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत यांच्याशी. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण याविषयी आज आम्ही जाणून घेतोय. आपण काय सांगाल याविषयी? आर्थिक आणि सामाजिक सबलीकरणामध्ये अनेक मुद्दे येतात आणि तपासे मॅडम आता सांगतातच आहेत. पण मला असं वाटतं की आर्थिक सबलीकरणामध्ये केवळ नोकरी मिळणं हे एवढं पुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे असं दिसतं की काही पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा प्राध्यापक महिला आणि प्राध्यापक पुरुष यांच्या पगारात तफावत आहे. म्हणजे बायकांना पगार कमी देत आहेत आणि त्या घेत आहेत तिथे. मग हे आर्थिक सबलीकरण आहे का? प्राध्यापक म्हणून $1,00,000 घेत असतील, पण तरी सुद्धा मनाला हा त्रास होतोच. पण समजा उद्योग व्यवसाय करायचा असेल महिलांना, आता तपस्वी मॅडम त्याच्यावरती भर देत आहेत, तर उद्योग करत असताना वेगळ्या प्रकारच्या कौशल्यांची गरज असते. म्हणजे त्यांचा माइंडसेट पण वेगळा आहे आणि स्किल सेट पण वेगळा आहे. म्हणजे उदाहरणार्थ धाडस पाहिजे, निर्णय क्षमतेचा त्यांचा विकास व्हायला पाहिजे. तर हे शिक्षणामध्येच या गोष्टींचा अंतर्भाव केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने SNDT महिला विद्यापीठामध्ये आम्ही एक्झिक्युटिव्ह MBAचा प्रोग्राम सुरू केला होता की ज्या ऑलरेडी मॅनेजरियल पोझिशनमध्ये जाऊ इच्छितात त्यांना वेगळ्या प्रकारचे स्किल सेट आपल्याला दिले पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की ग्लास सिलिंग हे महिलांसाठी आपल्या देशामध्ये फार आहे. म्हणजे ज्यांना उच्च स्तरावरच्या नोकऱ्या हव्या आहेत त्यांच्याकडे स्किल सेट आहेत तरी देखील त्यांना त्या मिळू शकत नाही. म्हणजे आता बघितलं तुम्ही की महिला व्हाईस चान्सलर किती आहेत? 800 विद्यापीठ आहेत, पण अतिशय कमी आहेत. म्हणजे इथे महिला सबलीकरण झालेलं आहे, महिला तयार आहेत, तरी सुद्धा देशातली परिस्थिती अशी आहे, सामाजिक परिस्थिती, की त्यामुळे त्या लोकांना असं वाटतं की या महिला जर उच्च स्तरावरती असतील तर त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. घरी मुलं आजारी पडली की या रजा घेणार, मग इथे आमच्याकडे अकॅडमिक काउन्सिल येतील का नाही मॅडम? अशा प्रकारच्या ज्या शंका असतात त्यामुळे महिलांना उच्च स्थानावरती जाणं कठीण होतं, नॉलेज आणि स्किल असून देखील. त्यामुळे मला असं वाटतं की या विषयावरती सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. समाजाचं मत याच्यासाठी बदलायला पाहिजे. नोकरी उच्च स्तरावरची आणि कमी स्तरावरची जरी असली तरी देखील तिचा मानसन्मान योग्य राहायला पाहिजे. थँक्यू. अगदी मॅडम, खूप खूप धन्यवाद आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. जसं मॅडम आपण म्हणत होतो की सबलीकरण होणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच वसुधा कामत यांनी मत व्यक्त केलेलं आहे की नोकरीमध्ये सुद्धा पगार स्त्री पुरुषांना कमी केला जातो आणि त्यावेळेला सुद्धा काही आपण बोलत नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हणाल तसं की पुढे येऊन कुठेतरी ती जागृती निर्माण व्हायला पाहिजे. किंवा आता तुम्ही उद्योग क्षेत्रातले आहेत तर मग त्याच्यासाठी वेगवेगळे स्किल्स लागतात. त्या अनुषंगाने तुम्ही तर प्रयत्न करत आहातच आणि अनेक विद्यापीठात सुद्धा तो एक अभ्यासक्रम झालेला आहे. पण असं सगळं असलं तरी सुद्धा म्हणजे अगदी पूर्ण छान शैक्षणिक पाठिंबा असेल तरी सुद्धा अनेक वेळा असं होतं की महिलांना संधी डावलल्या जातात का तर केवळ ती महिला आहे म्हणून, मग तिच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतील. तर त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न होणं फार गरजेचं आहे असं कामत मॅडमचं मत होतं. आपण काय सांगाल? खरं म्हटलं तर जेव्हा आपण कायद्याचं ज्ञान आणि हे मोठे मोठे शब्द आजही जेव्हा वापरतो किंवा अशा मुलाखतींमधून आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते कितपत बायकांना कळतं आहे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. मला नेहमी असं वाटत आलं की हा जो काही अवेअरनेस आहे त्यांच्यामध्ये निर्माण करण्याची गरज आहे आपल्याला, तेव्हा बचत गटांच्या माध्यमातून आपल्या सरकारने एक छोटं छोटं कौटुंबिक घटनात्मक अधिकार, कौटुंबिक अत्याचाराच्या अंतर्गत होणाऱ्या सुद्धा काही आर्थिक उलाढाली, मग त्याच्यामधून असणारे जे काही कंगोरे आहेत विविध, जे तिच्या अर्थकारणाशीच लगेच जोडले जातात. उद्या डिवोर्स घ्यायचा असेल तर मग पहिले बायकोला काय मिळणार आहे, पुन्हा अर्थकारण आलंच तिकडे. ती सक्षम आहे का, ती नोकरी करते का, ती सरकारी नोकरी करते की ती प्रायव्हेट नोकरी करते, या सगळ्या गोष्टी सगळ्या A to Z या ज्या आहेत त्या अर्थकारणाशीच निगडीत आहेत शेवटी. आणि अर्थकारण कुठे पुन्हा आपण डॅमेज होतं महिलेच्या बाबतीत, ते होतं ते तिच्या शिक्षणाच्या तिथेच येऊन अडतं. कारण ती शिक्षित नसते, त्याच्यामध्ये तिला ते नॉलेज नसतं, ज्ञान नसतं. मग पुन्हा ती वकील, घरची माणसं हेच तिला कुठेतरी पुन्हा सांगायला लागतात. मी याचं एक उदाहरण देते. एखाद्या बाईचा नवरा गेला,
तर जसं सासरची माणसं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात इमिजिएटली, तशी माहेरची माणसं सुद्धा खूप मोठा हस्तक्षेप करतात. म्हणजे ती स्त्री जर एक छोट्या वयाची असेल, अर्धवट वयाची असते, तर आता तिने काय करायचं आणि याच्या पुढे तिने काय नाही करायचं हे दोन्ही पक्षच ते ठरवतात. तिला तो स्वतः ठरवण्याचा संधीच देत नाही, अधिकारच देत नाही. आणि जेव्हा ती त्या परिस्थितीतून पुढे जाते आणि काही वर्षानंतर तिला जाणवतं की आपण सक्षम होतो, मग असं का, आपल्याला सांगितलं असतं तर माझी परिस्थिती याच्यापेक्षा जास्त बेटर झाली असती. आणि म्हणूनच कायद्यात जो सेक्शन 6 आहे, तर कायद्याचा सेक्शन 6 मध्ये असं नमूद केलं गेलं आहे की विवाहित स्त्री पुरुष असतील, घटस्फोट घेतलेले पुरुष असतील, तर त्यांनी जर काही विमा पॉलिसीज काढल्या असतील तर त्याच्यातला अर्धा भाग हा पत्नीला द्यायला पाहिजे, हे त्याच्यामध्ये नमूद केलंय. पण स्त्रीने जर विवाहाच्या पूर्वी एखादी पॉलिसी घेतली असेल आणि तिच्या विवाहानंतर ती कंटिन्युटी असेल, तर त्याचा अर्थ असा होत नाही की तिने तिच्या सासरच्या माणसांना त्यातला अर्धा वाटा द्यावा. तो तिचा ऐच्छिक प्रश्न आहे की तिने त्या पॉलिसीमध्ये कुणाला नॉमिनी म्हणून नेमायचं किंवा त्याच्यातला काही आर्थिक भाग द्यायचा की नाही, त्याचं पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे, असं मला म्हणावं. अगदी, म्हणजे कायद्याची चौकट खूप छान पाठिंबा देते, पण हा मुद्दा आहे की कितपत माहितीये महिलांना कायदा, आणि त्याच अनुषंगाने आपली ही चर्चा आहे की एक जनजागृती होण्याच्या उद्देशाने, नाही का. याच विषयी बोलूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजकालच्या जमान्यात स्त्रिया ऑटो रिक्षापासून ते अंतरिक्षापर्यंत किंबहुना लढाई विमानात सुद्धा भरारी मारताना पुरुषापेक्षा एक पाऊल पुढेच आहेत, तरी सुद्धा, आणि सक्षम आहेत आणि सबल आहेत. परंतु त्यांची मानसिकता असं आहे की अरे बाबा, पुरुष माझ्यापेक्षा पुढे आहेत. पुरुष प्रधान अर्थव्यवस्थेत सामाजिक मानसिकता सुद्धा तिच्याविषयी असं इतकं सन्मानाने बघत नाहीये. अरे स्त्री आहे, प्रत्येक गोष्टी तिला काय करतं, माघार घेत असते. इथे स्त्रिया आणि समाज या दोघांची मानसिकता बदललं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? धन्यवाद मॅडम, आपला प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. पण आपल्याला फोन आला होता आणि तसंच म्हणजे आपला जो आता म्हणणं चाललेलं आहे की स्त्रियांनी स्वतःहून पुढे आलं पाहिजे. म्हणजे आज अगदी सगळ्याच क्षेत्रात स्त्रिया आहेत ज्या उच्च शिक्षित आहेत असं आपण म्हणू शकतो, आणि का कुठेतरी शिक्षणामुळे सुद्धा तो आत्मविश्वास येतो. पण असं असलं तरी सुद्धा जशी समाजाची मानसिकता आहे की ही स्त्री आहे बाबा, त्यामुळे हिला थोडंसं डावललं जातंय, जसं कामत मॅडम सुद्धा म्हणाल्या, तसं स्त्रीची सुद्धा मानसिकता आहे की बापरे मला हे जमेल ना, तर मग ही मानसिकता सुद्धा कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. त्या मानसिकतेमध्ये मी तुला असं सांगेन की स्त्रियांचे व्यक्तिगत सक्षमीकरण जे असतं त्याच्यामध्ये तिची स्वतःची निर्णय क्षमता ही फार महत्वाची ठरते. अगदी, म्हणजे तिची निर्णय क्षमता जी आहे ती अशी आहे की जसे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान म्हणतात की हम वादे नाही करते, इरादे लेकर आए हैं, तसं प्रत्येक महिलेने म्हटलं की मी आता काही बोलणार नाहीये, मी डायरेक्ट करूनच दाखवणार आहे जे काही करायचं असेल. मी किती सक्षम आहे, मला काही वेगळी ओळख हवी आहे का, त्याची आम्हाला आवश्यकता नाही, आम्ही स्वतःची ओळख घेऊनच आलो आहोत. आणि याच्यामध्ये जेव्हा स्त्रियांच्या बुद्धीच्या क्षमतेवरती जेव्हा नेहमी खिल्ली उडवली जाते किंवा तिच्या निर्णय क्षमतेवरती कुठेतरी शंका घेतली जाते, त्यावेळेस काही प्रश्न असे निर्माण होतात की त्या आपल्या मैत्रिणींनी सोडवले पाहिजे. आपण सहज म्हणतो काय आहे, तिला साधी बँकेची सुद्धा स्लिप भरता येत नाही, त्यावेळेस आपल्या मनाला वाईट वाटतं की येस. पण जेव्हा बचत गट निर्माण झाले, बचत गटांची खाती बँकांमध्ये उघडली गेली, तेव्हा त्यांनी बँकेची पायरी चढली आणि म्हणूनच त्यांना एक नवीन दालन उघडलं गेलं. ते समजलं स्वतःला डब्यांमध्ये, घरामध्ये, पिशवीमध्ये, दांड्यामध्ये पैसे आपण ठेवायचो. नोटाबंदीच्या काळामध्ये खूप सारे गॉसिप्स आले, व्हॉट्सअप्स आले, बातम्या आल्या की आता घरातल्या डब्यांमधले, गव्हाच्या डब्यातले, तांदळाच्या डब्यातले पैसे जे बायकांनी ठेवले होते ते बाहेर आले. मग ती त्या बँक म्हणून समजत होत्या, स्वतःच्या कुठेतरी सक्षमीकरणासाठी ते पैसा ते वापरत होत्या. पण शेवटी निर्णय कुठा होता माहितीये का तुला, ते पैसे त्या संसारासाठीच वापरत होत्या, त्या स्वतःसाठी त्या वापरत नव्हत्या. पण आज काळाची गरज अशी आहे की प्रत्येक महिलेला स्वतःला सक्षम करायचं असेल तर ती आर्थिक सक्तीने सक्षम झाली पाहिजे. महात्मा गांधींनी तर हे ठामपणे म्हटलेलंच होतं की ज्या दिवशी ती स्वतःचा रोजगार स्वतः शोधेल त्या दिवशी ती आर्थिक
संपूर्ण क्षमतेने सबलीकरण झालेली स्त्री असणार आहे. अगदी बरोबर आहे. आणि ह्याचेच अनेक मुद्दे आहेत. शिक्षणाचा मुद्दा तर सांगितला आहे तुम्ही, कायद्याची चौकट सुद्धा तुम्ही सांगता आहात आणि त्याविषयी बोलायचं आहे. पण याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण संपर्क साधलेला आहे मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्याशी. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. महिलांचं आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण याविषयी आज आम्ही जाणून घेतोय. आपण काय सांगाल? सामाजिक, आर्थिक याबरोबरच मानसिक सबलीकरण सुद्धा व्हायला पाहिजे. कारण नुसतंच आर्थिक सबलीकरण होऊन चालणार नाही, सामाजिक सबलीकरण होऊन चालणार नाही, तर तिचं मानसिक सबलीकरणही तितकंच महत्वाचं आहे. आता आमच्या डॉक्टर कामतनी बरेच मुद्दे मांडले आणि त्या प्रत्येक मुद्द्याशी मी सहमत आहे. त्याच्यामध्ये एक जास्त सुचवायचंय मला की कुपोषित जेव्हा बाळं असतात तेव्हा आम्हाला असं दिसलं की हे कुपोषण बालकांचं जे असतं त्याच्यामध्ये मुलांच्या पेक्षा मुलींचं कुपोषित प्रमाणाचं प्रमाण जास्त आहे. इथे मला वाटतं आईला सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे की मुलीला आणि मुलाला सारखीच वागणूक दिली पाहिजे. अर्धी भाकरी असली तर त्याच्यातली पाव भाकरी मुलीला आणि पाव भाकरी मुलाला असं जेव्हा ती करील तेव्हा मुलींचं कुपोषण कमी होईल. आणि ही कुपोषित बालकं शेवटी जेव्हा मोठी होतात तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती बरेच मानसिक आघात होत असतात. म्हणून कुपोषणाचा प्रश्न पहिल्यांदा जर सोडवायचा असला तर मुलीचा आहार जास्त महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर आलं शिक्षण. तर शिक्षणामध्ये डॉक्टर कामतनी आपल्याला सांगितलंच व्यावहारिक शिक्षण हवंच. तपस्वीताईंनी बरेच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तेव्हा मी आणखीन मार्गदर्शन करू इच्छित नाही. परंतु अजूनही आपल्यामध्ये ज्या प्रथा आहेत त्या प्रथांच्या विरोधात आपण थोडंसं शिक्षण द्यायला पाहिजे. एक म्हणजे बाहेर बसण्याची प्रथा. आणि ती बाहेर बसण्याची प्रथा आता जरी नोकरी करताना ती बरीच कमी झालेली असली तरी सुद्धा खेडेगावामध्ये अजून ती आहेच. आणि त्याच्याचमुळे त्यांना हे शिकवायला पाहिजे की ह्याच्यामध्ये वाईट काहीच नाहीये, तुम्ही देवपूजा करू शकता. माझे सासरे होते, त्यांनी मला सांगितलं की हे बाहेर बसायचं वगैरे तुम्ही काही वेगळे नाही आहात, हे फिजिओलॉजिकल आहे, ही दर महिन्याला होणारी सायकल आहे. तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही, तुमचं शरीर तितकंच सबल आहे. किंवा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सबलीकरण हे बरोबर जातं, एकमेकांशीच निगडीत असतं. शिक्षणाच्या विषयी बोलायचं झालं तर अजूनही काही असे प्रश्न विचारले जातात की तुमच्याकडे मुलींची संख्या जास्त का? ही आनंददायी गोष्ट आहे ना. आमच्या महाविद्यालयात जर मुली जास्त असल्या, त्या मेरिटमध्ये आलेल्या असल्या तर त्यांची संख्या जास्त आहे ह्याचं कौतुक झालं पाहिजे. हे कौतुक न होताना कित्येक वेळेला हे प्रश्न विचारले जातात की तुमच्याकडे मुली जास्ती का? त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला एखाद्या पदावरती इंटरव्ह्यूज असतात त्यावेळेला सुद्धा तुम्हाला काही असे प्रश्न विचारले जातात अजूनही, कारण जवळजवळ सगळे इंटरव्ह्यूच्या बोर्डमधले पुरुष असतात आणि ते अशा तऱ्हेने प्रश्न विचारले जातात की तुम्हाला ही झेपेल का जबाबदारी? तुमच्या इतकीच आम्हालाही झेपेल ना. तेव्हा पुरुष आणि बाई ह्याच्यामध्ये तसा फरक करता कामा नये. शिक्षणामध्ये वेगळे वेगळे बदल व्हायला पाहिजे. डॉक्टर कामतनी काही मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. शिक्षण कसं हवं तर ते बाईला पुढे जायला जास्त मदत करणारं हवं. आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना अंमलात आणल्या पाहिजेत. बेटी बचाव बेटी पढाव ह्या योजना आहेतच, त्याचबरोबर एक उजाला नावाची पण योजना आहे. आणि ती उजाला नावाची योजना जर जास्त व्यवस्थित राबवली गेली तर बायकांचं म्हणजे महिलांचं शारीरिक सबलीकरण जास्त होईल. कारण चूल पेटवली की त्यांना श्वसनविकार होतात आणि म्हणून ही उजाला योजना जास्त महत्वाची ठरते. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. थँक्यू. जसं म्हणजे मॅडम म्हणाल्या की शारीरिक आणि मानसिक सबलीकरण सुद्धा, शैक्षणिक तर आहेतच सबलीकरण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, तर त्या अगदी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जातात स्त्रीच्या बाबतीत. आणि त्यांनी उदाहरण सुद्धा दिलं की कुपोषणाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर शिक्षण म्हटल्यानंतर विद्यापीठात मुलींची संख्या जास्त का आहे असाही प्रश्न विचारला जातो. तर ही सगळी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण काय सांगाल? त्या आता म्हणाल्या की काही त्यांनी नैसर्गिक प्रक्रियांबद्दल चर्चा केली स्त्रीच्या.
आज आपण देशामध्ये जर मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया अशा स्पर्धा घेतो आणि त्या स्त्रीच्या सर्वांगीण विकासाचे चित्र आपण त्या मीडियाच्या माध्यमातून बघतो, पण त्या सगळ्या स्पर्धांमध्ये त्या स्त्रीची सर्वसामान्य जनरल नॉलेजची पण परीक्षा घेतली जाते की तिला कितपत या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. पण केवळ सामान्य ज्ञानाला फार कमी तिथे वाव दिसतो आपल्याला त्या स्पर्धांमध्ये सुद्धा, आणि तिच्या व्यक्तिमत्वाचाच विकासाकडे जास्त लक्ष दिलं जातं. तर ताईंनी जसं म्हटलं की स्त्री धर्म हा शरीर धर्म आहे, त्याच्यासाठी तिला एक सेपरेट काहीतरी 4 दिवस बाजूला बसवायचं आणि पुन्हा तिच्या अस्तित्वाची तिला वेगळी जाणीव करून द्यायची. ही परंपरा खूप मागे पडली आता खरं म्हणलं तर. म्हणूनच पुन्हा पुन्हा आपण 3 शब्द वापरतो, स्त्री सबलीकरण, स्त्री सशक्तीकरण आणि अर्थकरण. पण मग हे जे सशक्तीकरण आहे त्या सबलीकरणाच्या माध्यमातूनच येतं. आणि सबलीकरण केव्हा येतं, जेव्हा मी स्वतः आपण म्हणतो ना काळाचा पडदा फाडून मी बाहेर येणार आहे आणि मी स्वतः आधी त्याच्यातनं स्वतःला तयार करणार आणि माझ्याबरोबर माझ्या कुटुंबातल्या इतर स्त्रियांना करणार आहे. किंवा मुलींचा दर हा जास्त आहे, आमच्या कॉलेजमध्ये मुली जास्त आहेत किंवा काय. खरं तर आज देशाची परिस्थिती आपण बघतोय, मुलींचा दर कमीच आहे मुलांच्या मानाने आणि ती काळाची गरज आहे. पण सगळं मिळवलं आहे आणि स्वतःच्या जीवनाचं नीतिमूल्य, स्वतःच्या अस्तित्वाचं मूल्य हे अजून स्त्रियांना कळलं नाही. ते कळायलाच हवं आणि ज्या दिवशी ते कळेल त्या दिवशी हा देश नक्की स्त्री आणि पुरुष समानतेमध्ये आलेला आहे. खऱ्या अर्थानं स्त्री सबल होईल, नाही का? सबल होईल. याच विषयी आणखीन बोलूया, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. दीप्ती आपल्याशी बोलतात दौंडहून. नमस्कार. नमस्कार मॅम. बोला मॅडम, मला घर बसल्या काहीतरी करायचंय, नक्की काय करू? पण आपलं शिक्षण मॅडम जास्त नाही झालेलं, 8वीच झाले. बरं बरं बरं. मी या ताईंना एक असा सल्ला देईन, धन्यवाद. बोला. की त्या म्हणल्या मी काय करू, खूप काही करू शकतात त्या. ताई तुम्ही जो मला आता प्रश्न विचारला की ताई मी आता काय करू, तर आम्ही जे आता बोलतो आहे हा जो सक्षमीकरणाचा विषय आहे की घराघरामध्ये जाऊन महिलांच्या घटनात्मक अधिकार काय आहे, महिलांचं सक्षमीकरण म्हणजे काय आहे, ही चळवळ तुम्ही निर्माण केली तर तुम्हाला हजारो लाखो महिला येऊन जोडल्या जातील. त्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या शासकीय प्रशासकीय सगळ्या योजनांची माहिती पुरवली जाईल. केवळ एवढ्यावरतीच ती मर्यादा राहणार नाही आहे, तर त्यांना शाळेत त्या गेला नाहीये, त्या शिकलेल्या नाहीये याच्या कुठलंही बंधन येणार नाही आहे. कारण त्यांच्याकडे निर्णय क्षमता आता आली की त्यांना काहीतरी करायचं आहे आणि ही निर्णय क्षमता तुमच्याकडे आल्यामुळेच तुम्ही साक्षर झालेले आहात असं मला वाटतं. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी एक पहिलं पाऊल उचललेलं आहे. आता त्या सगळ्या एक शासनाच्या योजना म्हणा किंवा तत्सम माहिती जी आहे ती मिळवणं फार गरजेचं आहे आणि ती माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने त्यांच्या सक्षमीकरणाची वाटचाल सुरू झाली असं म्हणूया आपण, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सोपान कवडे आपल्याशी बोलतात गडचिरोलीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बोला. मॅडम सोपान कवडे बोलतोय मी. भारतीय अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत मी समतादूत या पदावर इथे काम करतोय गडचिरोलीला. आणि मी महिला सक्षमीकरणाची पुण्याला आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली आहे विशेषतः, आणि त्या ट्रेनिंगच्या अंतर्गत आम्ही इथे काम करतोय. प्रत्यक्ष इथे ज्यावेळेस आम्ही काम करतोय त्यावेळेस आम्हाला इथल्या महिला खूप सक्षम दिसतात. गडचिरोलीच्या ज्या आहेत त्या, पण त्यांच्याकडे एक व्यसनाधीनतेचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसं की खर्रा आहे, मावा आहे, दारू आहे, गावठी दारू आहे. आणि या भागातल्या महिला ह्या म्हणजे पुरुषांपेक्षाही, मी आहेरी अल्लापल्ली या अंतर्गत काम करतोय, तर पुरुषांपेक्षाही इथल्या महिला सक्षम आहेत. म्हणजे घर वगैरे चालवण्यासाठी वगैरे किंवा सगळ्या गोष्टीत पुढाकार आहे त्यांचा. पण व्यसनाकडे जो प्रमाण आहे त्यांचं ते जास्त हे होत आहे. बरोबर. धन्यवाद मॅडम. व्यसनाधीनतेकडे त्या झुकलेल्या आहेत, त्या जिथे काम करतायत ते सर गडचिरोलीमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी आपण कसं की ह्या महिला जर व्यसनाधीन होत आहेत आता, तर खरं म्हणलं तर आरोग्याचे जे शिक्षण आहे त्या माध्यमातून आपल्या प्रशासकीय पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचावं. एनजीओज खूप मोठ्या प्रमाणात काम करतात अशा वेळेस. त्या एनजीओजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवावं. आणि सगळ्यात म्हणजे कसं की आरोग्यासाठी किंवा आपण जेव्हा आदिवासी विकासच्या अंतर्गत जेव्हा त्या बायकांचं एक संपूर्ण शारीरिक हे
काय म्हणतो त्याला, की ती गरोदर असल्यापासून मूल जन्माला आल्यापर्यंतची तपासणी होते. या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या किंवा पुण्याला त्या येतात, पुण्याला येऊन त्या शिक्षण घेतात एवढ्या मोठ्या शहरामध्ये, तर तिथे ती यंत्रणा राबवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा स्त्रियांना आपण योगासनाच्या माध्यमातून जर त्यांच्या शरीराची सुदृढता किती महत्त्वाची आहे हे जर शिकवलं तर निश्चितपणे त्यांच्यावरती परिणाम होतो. कारण आपला देश हा पुन्हा परंपरावादी आहे, रूढीवादी आहे, धर्माला जाणणार आहे. आपल्या देशात धर्माच्या माध्यमातून जर लोकांना काही सांगितलं तर सगळं जग झुकतं, पण विज्ञानाच्या माध्यमातून काही सांगितलं तर ते बिलकुल चुकत नाही. मग अशा वेळेस आपण त्या धर्माचा थोडासा आधार घेतला तर काहीच हरकत नाहीये. आणि त्या आधारातून त्यांना त्यांच्या संपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली काय आहे तर आरोग्यच आहे. आणि आरोग्य जर चांगलं नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि त्या जर अशिक्षित असतील तर योगासना इतका दुसरा मोठा मार्गच सुंदर मला दिसत नाही. तर आपण शासकीय माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवावं किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं किंवा NGOsच्या माध्यमातून ते लवकर पोहोचू शकेल आणि त्यांना आपण त्याच्यातनं परावृत्त नक्की करू. आज आपला देश हा धर्म परंपरेला जाणणारा आहे, सर्व जाती धर्म एकत्र राहतो आणि आपण अध्यात्माला एक वेगळी जोड देतो. आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा आहे आणि वारकरी संप्रदायाच्या या सगळ्या आपण जे प्रोग्राम्स बघतो, वारी निघते दरवर्षी आणि मग हजारो लाखो लोक एकजुटीने जिथे जातात तिथे सगळ्या प्रकारची प्रबोधनं चाललेली असतात. तर वारीच्या माध्यमातून जर सगळ्यात मोठं प्रशिक्षण स्त्रियांच्या व्यसनाधीनतेकडे जाण्यासाठी जर कुठे रोखू शकतो तो एक उत्तम उपाय ठरू शकेल आपल्यासाठी. आणि जसं मगाशी स्नेहलता देशमुख मॅडम सुद्धा म्हणाल्या होत्या की जेव्हा आपण सबलीकरण म्हणतो तेव्हा शारीरिक सबलीकरण होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता. त्यामुळे तशा दृष्टीने कार्य करणं, ग्रूमिंग ज्याला म्हणतो आपण, अर्थात त्यांचं ग्रूमिंग आहे त्यांच्या पद्धतीने जर व्हायला पाहिजे. अगदी अगदी बरोबर आहे, छान होईल. बरोबर. याच विषयी बोलूया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुजाता आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. माझं नाव सुजाता मोकाशी, मी ठाण्यावरून बोलते. मला निलिमा मॅडमला असा प्रश्न विचारायचा की उद्योग क्षेत्रात येण्यासाठी शासनाच्या योजना कोणत्या आहेत? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल मॅडम? उद्योग क्षेत्रासाठी शासनाच्या अक्षरशः शेकडो योजना आहेत, परंतु तुम्हाला जर खरोखर त्याच्यामध्ये येण्याची जिद्द असेल तर तुम्ही कृषी उद्योग क्षेत्र महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही त्वरित तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्ही शेती व्यवसायामधला कुठलाही एखादं उत्पादन प्रक्रिया निवडली तर तुम्हाला कृषी विषयक माहिती मिळते, कृषी विषयक प्रशिक्षण मिळतं आणि तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जो उद्योग व्यवसाय तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्हाला पूर्णतः आर्थिक मदत ही केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये. आणि केवळ तुमची उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे मग बाजारपेठेचं काय, तर तुम्हाला प्रशिक्षणापासून बाजारपेठेपर्यंतची सगळी सक्षमता हा विभाग तुम्हाला देतो. त्यामुळे त्यांनी त्वरित तिकडे जाण्यास काहीच हरकत नाही आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी उद्योग महामंडळाचं कार्यालय आहे. मॅडम, आपण जेव्हा असं म्हणतोय की आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण होणं गरजेचं आहे, त्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा तर तुम्ही सांगितलेला आहे, अर्थात शैक्षणिक पाठिंबा हवाच, पण त्याचसोबत तुम्ही कायद्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तर ही कायद्याची चौकट सुद्धा महिलांना खूप छान पाठिंबा देते आहे, पण त्याविषयी बऱ्याच अंशी माहिती नाहीये. तर त्याविषयी काय सांगाल? खरं तर आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये प्रत्येक महिलेला घटनात्मक अधिकार हा माहितीच पाहिजे, जो आपल्याकडे अजिबात नाही. आपण काही येऊ घातलेल्या प्रोग्राम्समध्ये किंवा प्रयोजनांमध्ये ते आपण बोलणार आहोत, परंतु महिलांना घटनात्मक अधिकार कळला तर त्यांना जगण्याचा अधिकार कळतो, त्यांच्या रोजच्या जीवनाच्या रुटीनचा अधिकार कळतो, शैक्षणिक अधिकार, कौटुंबिक अधिकार, आर्थिक अधिकार हे सगळं त्यांना कळतं. आणि त्याचबरोबर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर त्यांना त्या इंडस्ट्रियल ऍक्ट म्हणजे उद्योग क्षेत्राचे कायदे कानून, उद्योग क्षेत्राचे कायदे नियम याचाही त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कुटुंबाचा अभ्यास करण्याची त्यांना आवश्यकता नाही असं आपल्या प्रत्येक मैत्रिणीला वाटतं, पण कुटुंब व्यवस्थापन हा सुद्धा एक अभ्यासच आहे. आणि आजही आपल्याला नोकरी करणारी बाई आहे ती दशदिशांनी सगळं सांभाळते
मल्टीपर्पज, म्हणजे मला तर वाटतं ती मल्टीपर्पज अजून ती साहेबीपणाकडे गेले नाही, तिला मल्टीपर्पज हमालच म्हटलेलं योग्य मला वाटते. कारण की स्मार्ट वुमनची जी काही एक प्रतिमा आहे, ती स्मार्ट वुमनची प्रतिमा अजून आपण पाहतच नाही आहोत. तर स्मार्ट वुमन कोणती नेमकी? ती घर चालवते, स्वयंपाक करते, मुलांना शाळेत पाठवते, स्वतः जॉब करते, पुन्हा संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा नवऱ्याला काहीतरी आवडीचा पदार्थ केला पाहिजे, नाही तर तो नाराज होईल, म्हणजे तिकडेही ती लक्ष देते. म्हणजे तिची 24/7 ही ड्युटी आजपर्यंत संपलेली नाही. मग स्मार्ट वुमन कुठली? ही स्मार्ट वुमन नाही, ही ओव्हर स्मार्ट वुमन आहे असं मला वाटतं. आणि कायद्याचं तू म्हणाली की कायदा हा तिला समजण्यासाठी, ती ज्या क्षेत्रात काम करते निदान त्या क्षेत्राचा तरी तिने कायदा समजून घ्यावा. ती बँकेत नोकरी करते, ती पायलट आहे, ती डॉक्टर आहे, ती एक साधे शिपाई आहे, ती कंडक्टर आहे, आज बसची कंडक्टर आहे, की या सगळ्या क्षेत्रामध्ये तिने अभ्यास केला का? आज बस कंडक्टर जी महिला असेल तर तिला जर, मगाशी ताईंनी प्रश्न विचारला होता, जर तिला 4 दिवस बाजूला बसायचं असेल तर काय? तो झाला कौटुंबिक प्रश्न. पण एखादी कंडक्टर महिला जेव्हा बाहेरगावच्या बसवरती तिची ड्युटी लागते त्यावेळेस तिला रात्री कुठेतरी ऑड गावी गेलेल्या एखाद्या गावाकडे मुक्काम करावा लागतो आणि 12 तासाची जी ड्युटी असेल तर तो मुक्काम करून पुढच्या बसमध्ये तिला जाणं. अशा वेळेस तिला जर त्या 4 दिवसांच्या गोष्टीला जर तिला सफर करावं लागलं तर ते योग्य नसतं. तिची खूप हेळसाळ होते. ती काय स्वतः सगळं कॅरी करून घेऊन जाणार का? मग अशा वेळी तिच्यासाठी पुन्हा स्वच्छतागृह कुठे असतील, हे कुठे असेल, तिला लागणारे काही अम्युनिटीज आहेत त्या कुठे मिळतील, हा प्रश्न अजूनही निश्चितपणे सोडवला गेलेला नाही. आणि तरी देखील महिला आज बसची कंडक्टर म्हणून नोकरी करतायत. त्या गोष्टीकडे समाजाने नव्हे तर सगळ्या क्षेत्रांनी लक्ष वेधलं पाहिजे. आणि खरी स्त्री सक्षमता आहे ती ह्याच्यामध्ये दडलेली आहे, ती तिला दिली गेली पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की तिने स्वतः सक्षम होण्यापेक्षा आपल्या प्रशासनाने किंवा संबंधित कार्यालयांनी, NGOsनी किंवा तज्ज्ञ व्यक्तींनी तिकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आता कितीतरी वेळेस आपण पोलीस महिला बघतो, पोलिसांना किंवा त्या पोलीस महिलेला शर्ट आणि पॅन्ट घालून ती कम्फर्टेबल आहे का? तिच्या गरोदरपणामध्ये ती 2 महिन्याची, 3 महिन्याची गरोदर असेपर्यंत, 5 महिन्याची गरोदर असेपर्यंत ती काम करते. अशा वेळेस तिला तो जो ड्रेस कोड दिलेला आहे, जो युनिफॉर्म आहे, तो तिला कम्फर्टेबल आहे का? बस कंडक्टर म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला ती पंजाबी ड्रेस घातलेली आढळते आणि वरती ती कोट घातलेला आढळते. बऱ्याच ठिकाणी ती शर्ट पॅन्ट घातलेली आढळते. पण ही सगळ्या गोष्टी ज्या तिच्या कम्फर्ट झोनमध्ये येतात का? की शासनाने सांगितले हा ड्रेस कोड आहे, हाच वापरला पाहिजे आणि असंच तिने राहायला पाहिजे. स्त्रीचं जे एक स्ट्रक्चर आहे, जी शरीराची जी एक बांधणी आहे, ती निश्चित पुरुषांपेक्षा वेगळी आहे. अर्थात. मग पुरुषांना जो ड्रेस कोड आहे तोच बाईला घातला पाहिजे असं का? म्हणजे माझे बाबा, म्हणजे आमचे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर धर्माधिकारी, म्हणजे बाबा नेहमी म्हणतात, मला ते अहिल्या राणी नव्हे हाक मारत नव्हते कधी आणि आजही नाही मारत, मला ते अहिल्या राजे म्हणून हाक मारतात. ते म्हणे तिकडे जयपूरला वगैरे वसुंधरा राजे म्हणतात, मग तुला का नाही म्हणायचं? प्रत्येक स्त्रीला का नाही म्हणायचं? वा. नवरदेव म्हणतो, मग नवरदेवाने पत्नीला काय म्हणायचं? तिला काहीच नाव नाहीये. हा जो पुन्हा स्त्री आणि पुरुष समानतेचा भाग येतो तो असा येतो. अगदी मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही. पण आता घड्याळ कुठेतरी खुणवायला लागले, कारण का हा विषय खूप मोठा आहे, व्याप्ती बरीच आहे, म्हणजे अगदी म्हणावं तितकं कमीच आहे असं आपण म्हणू शकतो. पण आपला कार्यक्रम सखी सह्याद्री आहे, तर अगदी जाता जाता आमच्या सगळ्या सखींसाठी काय? सखींसाठी मी असं सांगेन की एका जर्मन स्त्रीने अशी एक व्याख्या केली आहे की स्त्री म्हणजे आपल्या शरीरातला जो भाग आहे, तर ज्या आपल्या शरीरातलं स्त्री म्हणजे मान आहे आणि पुरुष म्हणजे डोकं आहे. तर डोकं हे फक्त 2च बाजूला वळतं, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, पण मान मात्र सगळ्या बाजूला वळते. तर पुरुषांनी लक्षात ठेवायचं की मान वळाली तर डोकं वळणार आहे, नाही तर डोकं वळणार नाही. म्हणजे सगळी सत्ता आपल्याकडे आहे, आपल्याकडे शक्ती आहे, सबलीकरण आहे,
अर्थकारण आहे, हवी फक्त आपल्याला ज्ञानाची आणि निर्णय क्षमतेची जोड हवी आहे, एवढंच मी सांगेन. अरे वा मॅडम, जसं तुम्ही म्हणालात तसं की आपण जेव्हा म्हणतोय की स्त्रिया खऱ्या अर्थानं सक्षमीकरण किंवा सबलीकरण होतील, स्त्रियांचं होणार आहे, पण त्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे. शिक्षण तर आहेच, पुरुषांची मानसिकता, समाजाची मानसिकता बदलणं सुद्धा गरजेचं आहे, पण त्याच बरोबरीने स्त्रियांची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे आणि स्त्रियांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या गुणवत्तेच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने महिला सक्षम आणि सबल झाल्या असं आपण म्हणू शकतो. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd. हा आमचा फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता किंवा sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.